दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव मिळावा यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाचा एक भाग म्हणून नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये कोतुळ या ठिकाणी शेतकरी गेले 18 दिवस धरणे आंदोलन करतायत आणि दूध दही बंद शेतकरी मिळावा अशा विविध मार्गाने आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा ते प्रयत्न करतायत। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांनी, पाहूया। दूध दराच्या भाववाढीची मागणी घेऊन अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुका पेटला आहे। गेल्या 1 महिन्यापासून अकोले तालुक्यात विविध ठिकाणी आंदोलने केली जात आहे। गेल्या काही दिवसापूर्वी गणोरे येथे शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं। त्या ठिकाणी खुद्द दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आश्वासन दिलं होतं, मात्र हे तरी शेतकरी त्या आश्वासनावर समाधानी नव्हते। त्यानंतर कोतुळ येथे आंदोलन सुरू झालेलं आहे। आज कोतुळ येथील धरणे आंदोलनाचा बेमुदत धरणे आंदोलन जे सुरू आहे त्या आंदोलनाचा आज 18वा दिवस आहे। या 18व्या दिवसापासून शेतकरी आपल्या मागण्यावर ठाम आहेत। शेतकऱ्यांकडे मात्र आता दूध व्यवसायांनी लक्ष दिलेलं नाहीये। आज शेतकरी जे आहेत कोतुळ ते संगमनेर असा 55 किलोमीटरचा ट्रॅक्टर मार्च घेऊन निघणार आहेत। काही वेळातच हा जो ट्रॅक्टर मार्च आहे तो या ठिकाणी निघणार आहे। त्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे। अनेक शेतकऱ्यांनी आपले जे ट्रॅक्टर आहेत ते ट्रॅक्टर घेऊन या ठिकाणी जमण्यास सुरुवात केलेली आहे। ट्रॅक्टर मध्ये पहिला जो ट्रॅक्टर राहणार असेल त्या ट्रॅक्टर मध्ये शेण असणार आहे। आमच्या दुधाला तुम्ही भाव देत नाही तर हे शेणही घेऊन जा, अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे। शेतकऱ्यांनी केलेल्या या आंदोलनाला किसान सभेने पाठिंबा दिलेला आहे आणि इतर शेतकऱ्यांनी पाठिंबा दिलेला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा जो जमावडा आहे तो जमण्यास सुरुवात झालेली आहे। 55 किलोमीटरच्या अंतरात ठिकठिकाणी अनेक ट्रॅक्टर या आंदोलनात सहभागी होणार असून मोठा जो ट्रॅक्टर मोर्चा हा संगमनेरमध्ये पोहोचणार आहे। प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, कोतुळ, अहमदनगर। तर दूध दरासाठी शेतकरी संघर्ष समिती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि हे सगळे शेतकरी ट्रॅक्टर घेऊन आता त्यांचं राज्यभर आंदोलन सुरू आहे। शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने हे आंदोलन सुरू आहे आणि ही संघर्ष समिती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। दुधाला दर मिळावा या मागणीसाठी 18 दिवस त्यांचं आंदोलन आहे, मात्र त्यांच्याकडे 18 दिवसांपासून कोणीही लक्ष देत नाहीये, त्यामुळे हे आंदोलन आणखीनच चिघळण्याची शक्यता। शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत। दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव मिळावा यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाचा एक भाग म्हणून नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये कोतुळ या ठिकाणी शेतकरी गेले 18 दिवस हे आंदोलन करतायत। नाही